नमस्कार सगळ्यांना. आज आपण डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता 6वीची तयारी कशी करावी आणि त्याचं वास्तव काय आहे? हे हा जो व्हिडिओ आहे तो जास्त करून आपले जे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी आहेत, इंग्लिश मीडियमचे असू दे किंवा मराठी मीडियमचे, यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो पालकांनी व विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करण्याबद्दल हा व्हिडिओ बघावा आणि याच्यावरती विचार करावा. आता याच्यामध्ये बघा, जो अभ्यासक्रम सांगितलेला आहे तो अभ्यासक्रमाबद्दल आपण थोडंसं समजावून घेऊया. आता इथे त्यांनी काय म्हटलंय बघा, की लेस emphasis will be given for knowledge based questions and more emphasis for understanding reasoning correlation application etc. तर त्यांनी म्हटलंय की प्रश्न जो आहे तो तुम्हाला काय माहिती आहे याच्यापेक्षा तुम्ही तो तुमचं जे नॉलेज आहे ते कशा प्रकारे तुम्ही वापरता, त्याला कशा प्रकारे उपयोगात आणता याच्यावरती हे दिलेलं आहे. बरं, ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स विल बी फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड. इथे म्हटलेलं आहे की ते महाराष्ट्र बोर्ड मधले बरेचसे क्वेश्चन विचारणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती आधारित. आणि तशाच प्रकारचे जे काही आय बी सीबीएसई म्हणजे जे काही जे इंटरनॅशनल बोर्ड ज्याला म्हटलं जातं, त्यांच्यावरती जे प्रश्न आहेत ते विचारणार आहेत. आणि त्याच प्रकारे जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन आहेत त्याला म्हटलंय बघा, सायन्स अँड सायन्स अराउंड डे टू डे लाईफ होतं, नेहमी वापरण्यात येणाऱ्या सायन्सवरती विचारले जाणारे प्रश्न. आता याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की 6वी जो आहे तो 4थी, 5वी आणि 6वी असं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे, आणि काही रिलेटेड गोष्टी आयसीएसई किंवा सीबीएसई. पण महत्वाचा जो इन्फोसिस आहे तो कशावरती दिला जाणार आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्डवरती. आणि या परीक्षेमध्ये बघा 90 मिनिटं असतात, 100 प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो प्रश्न समजावून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याकडे जे नॉलेज आहे ते वापरून तो प्रश्न परत सोडवायचा आहे. एवढं सगळं 100 प्रश्न 90 मिनिटात 6वीच्या विद्यार्थ्यांनी, 6वीचे विद्यार्थी म्हणजे 12-13 वर्षाच्या मुलांनी हे करायचं आहे. ठीक आहे? बरं, ठीक आहे. पुढे आता बघा, मग आता याच्यावरती जर आपण बघितलं, की त्यांनी म्हटलेलं तर आहे, की ते महाराष्ट्र बोर्डचे हे विचारणार आहेत, प्रश्न विचारणार आहेत महाराष्ट्र बोर्डच्या सायन्सवरती. पण 4थी-5वीला आपल्याला माहिती आहे सायन्स बुकच नाहीये, परिसर अभ्यासाचं बुक आहे. पण आपण जर तुम्ही तो पेपर तुम्ही पाहिलात, जुने पेपर पाहिले, तर त्यामध्ये लक्षात येतं, की महाराष्ट्र बोर्ड जरी सांगितलेलं असलं, तरी खूप कमी प्रश्न या बोर्डच्या पुस्तकांवरती आधारित आहेत. मग कशावरती प्रश्न येतात? तर यावरती जे प्रश्न येतात, ते प्रश्न येतात तुमच्या आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेल्या आय-सी-एस-सी, आय-बी, सी-बी-एस-सीच्या पुस्तकांवरती आधारित जे प्रश्न असतात, ते इथे जास्त असतात. मग जर या पुस्तकांवरती प्रश्न जास्त असतील, तर आपले महाराष्ट्र बोर्डचे मुलं, विद्यार्थी आधीच जे आहेत, ते शाळेतलीच पुस्तकं कमी वाचतात. तर या आय-सी-एस-सी, आय-बी किंवा सी-बी-एस-सीच्या पुस्तकांवरती जर जास्त प्रश्न आले, तर त्याला त्याची उत्तरं लिहिता येणार आहेत का? याचा पालकांनी विचार करावा आणि परीक्षा घेणाऱ्यांनी पण यावरती लक्ष द्यावं. पुढे बघा, कोणत्याही परीक्षेचा जो अभ्यास असतो, हा एक निश्चित असतो. म्हणजे बघा, तुम्ही आतापर्यंत कुठल्याही परीक्षा दिल्या असतील, तर त्याच्यावरती कुठले धडे विचारले जाणार आहेत किंवा कुठल्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत, हे निश्चित असतं. अगदी मोठ्या-मोठ्या यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी परीक्षा जरी असल्या, तरी त्यांचा अभ्यासक्रम सांगितलेला असतो, की तुम्ही हे वाचलं पाहिजे किंवा याच्यावरती येणार आहे. परंतु इथे असा कुठलाही अभ्यासक्रम निश्चित नाहीये. यांनी फक्त म्हटलं आहे, की 4थी, 5वी आणि 6वी वरती प्रश्न विचारणार. परंतु तुम्ही जर बघितलं तर ह्या आय-बी, सी-बी-एस-ई आणि या बोर्डमधल्या ज्या संकल्पना आहेत, ज्या महाराष्ट्र बोर्डमध्ये 7वी, 8वी मध्ये आहेत. तर या संकल्पनाही 5वी, 6वीच्या म्हणजे 6वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. मग हे असं असेल तर यांना उत्तर लिहिता येणार आहेत का आपल्या विद्यार्थ्यांना? याचा तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर कोणते धडे वाचावे, कोणते वाचू नये याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमीच आहे, असं तुमच्या विद्यार्थ्यांना वाटू लागतं. त्यानंतर त्यांनी बघा त्यांच्या जे अधिकृत पुस्तक आहे, ते पुस्तक काय म्हटलंय, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आता या पुस्तकाचा जर तुम्ही अभ्यास केलात किंवा जे कोणी अभ्यास करून घेतात, त्यांच्या लक्षात आलेलं असेल, की हे जे पुस्तक आहे त्याचा काहीही उपयोग नाहीये. त्याच्यामुळे मी तरी असं सांगेन, की हे परीक्षा मंडळाचे पुस्तक कुणी विकत घेऊ नये. का? तुम्हाला प्रश्न पडेल का विकत घेऊ नये? तर बघा, याच्यामधल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण वर्षानुवर्ष बघितल्या तर त्याच्यात काही बदललेलं नाहीये. त्याचा फायदा कसा होतो हे पण माहीत नाहीये. बरीचशी मुलं त्यातले सगळे प्रश्न सोडवतात. तरी पण त्यामधलं काहीही येत नाही. बघा, यामध्ये दिलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून कोणताही फायदा होत नाही. का म्हणजे आपण कशासाठी सोडवतो? फायदा होण्यासाठी. तुम्ही बघितलं तर काही फायदा होत नाही. प्रश्न कसे विचारले जातात किंवा कुठल्या धड्यावरचे आहेत काही समजत नाही.
पाठीमागे 200 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. ते गेली 10 वर्ष 200 प्रश्न जसे आहेत तसेच आहेत. आणि त्यातला एकही प्रश्न किंवा तशा प्रकारचा एकही प्रश्न विचारला जात नाही. मग ते प्रश्न सराव करून काय मिळणार आहे? तुमचे प्रश्न जर विद्यार्थ्यांनी सराव केले किंवा त्याच्या संदर्भित कुठे काही आहे शोधून काढले, तर त्याचा फायदा काय होणार आहे? तर तो काही लक्षात येत नाहीये. त्याच्यानंतर पुढे बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, की फक्त त्याच्यामध्ये काय नवीन प्रश्नपत्रिका टाकल्या जातात, बाकी काहीही नाही. पहिलं कव्हर, शेवटचं कव्हर बदललं, की झालं. नवीन पुस्तक पुढच्या वर्षी आले. मग हे असे जे काही त्याची किंमत आहे, एवढे देऊन जर आपण ते घेतलं, तर त्याचा फायदा व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना. तर याचा फायदा होत नाही. याच्यापेक्षा तुम्ही रेग्युलर काही जी पुस्तकं आहेत, तीच वाचा, परीक्षा द्या. बघा तुम्हाला मार्क आले तर. आता पुढचा आपण महत्त्वाचा मुद्दा बघूया. तो आहे जे मेडल मिळालेले जे विद्यार्थी आहेत, त्यांची निवड कशी केली जाते, ते आणि कुठल्या विद्यार्थ्यांना मेडल मिळते. आता हे तुम्ही स्वतःलाच विचारून किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही हे पाहिलं असेल, की या परीक्षेसाठी आपल्याकडून ₹320 घेतले जातात. ठीक आहे. आता यामध्ये बघा, विभागनिहाय पहिल्या फेरीमध्ये काय केला जातो, कट ऑफ असतो. म्हणजे जो महाराष्ट्र बोर्ड आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी माध्यम याचा कट ऑफ वेगळा असतो व जे बाकीचे बोर्ड आहेत यांच्यासाठी जो कट ऑफ असतो तो काय असतो, वेगळा असतो. ठीक आहे. हा वेगळा कट ऑफ आहे आपण मान्य केलं. पण जर तुम्ही पुढे बघितलं म्हणजे पुढचे जे त्याच्यामध्ये राउंड असतात, पुढच्या फेऱ्या असतात, त्यामध्ये मात्र जे महाराष्ट्र बोर्डचे व मराठी व इंग्लिश बोर्डचे जे विद्यार्थी असतात, यांची निवड मात्र खूपच कमी असते किंवा मेडल मिळाली कमी असते. म्हणजे याच्यामध्ये परत महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना वेगळं मेडल आणि बाकीच्या बोर्डच्या विद्यार्थ्यांना वेगळं मेडल असं नाहीये. मग असं नसल्यामुळं काय होतंय, महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी, मराठी किंवा इंग्लिश बोर्डचे विद्यार्थ्यांना मेडलच मिळत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ते पहा, बघा. मग मेडल मेडल मिळतं कुणाला? तर महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना मेडल मिळतच नाही. तर ते जे मिळतं ते सी-बी-एस-ई, आय-बी, आय-सी-एस-ई या विद्यार्थ्यांना मेडल हे आहे ते जास्त दिलं जातं. आता याचं कारण काय ते कदाचित हे सांगू शकतात जे परीक्षा घेतात ते. आपल्याला तर माहीत नाही. पण तुम्ही जर त्यांचा समारंभ बघितला, आता याच्यामध्ये विजेत्यांची खरी नावं दिली जातात. बाकीच्या सर्व परीक्षांमध्ये कुठल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुणाला मेडल मिळाली याबद्दल सविस्तर माहिती असते. इथं अशी माहिती प्रकाशित केली नाही जात नाही किंवा पुन्हा रिचेकिंग ही केलं जात नाही. तर ठीक आहे. पुढे काय म्हटलंय बघा, मेडल मिळालेल्या विद्यार्थ्यांची जर शाळेसह यादी प्रकाशित केली, तर तुमच्या लक्षात येईल, की महाराष्ट्र बोर्डचे जे विद्यार्थी असतात किंवा महाराष्ट्र बोर्डच्या ज्या शाळा असतात, त्या विद्यार्थ्यांना जे मेडल आहे ते खूप कमी मिळतं. आणि जे बाकीच्या बोर्डचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना खूप जास्त मेडल मिळतं. कदाचित ते खूप विद्यार्थी हुशार असतील. कदाचित त्यांना खूप चांगली उत्तर देता येत असतील. आपल्याला काही माहीत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना कदाचित तेवढं करता येत नसेल, असं मे बी असावं. पण जे काही आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. तर ₹320 जे आहेत ते तुमच्याकडे जर असतील, तर तुम्ही ते परीक्षेला देऊन तुम्ही त्या विद्यार्थ्याला तुमच्या परीक्षेला बसवू शकता. किंवा दुसरं म्हणजे काय, की जर तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या अगोदर गोल्ड किंवा सिल्व्हर मेडल मिळाले असेल महाराष्ट्र बोर्डच्या जास्त करून, तर तुम्ही या परीक्षेत सहभागी होऊ शकता. अन्यथा तुम्ही इतर ज्या काही परीक्षा आहेत, कोणत्या परीक्षा आहेत जर तुम्हाला माहिती करायच्या असतील किंवा तुम्हाला पाहिजे असतील, तर मी त्यावरती व्हिडिओ बनवतो. खूप चांगल्या-चांगल्या विज्ञानाच्या परीक्षा असतात. त्या जर तुम्हाला द्यायच्या असतील, तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी, जे की इंग्लिश आणि अ, मराठी बोर्डचे आहेत. आपण बघा या ज्या परीक्षा देत असतो, हा विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास आहे किंवा विज्ञानाची आवड आहे, ती वाढण्यासाठी व्हायला पाहिजे. परंतु जर त्यांना परीक्षा देऊन त्याच्यामधून खूप सारे त्यांना निराशाच हाती येत असेल, तर जर निराशाच हाती येत असेल, तर त्यापेक्षा आपण इतर परीक्षा देऊन त्यांच्यातील निराशा दूर केलेलं बरं. बाकी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, की तुमच्याकडे ₹320 असतील, तर परीक्षा द्या. तुमच्याकडे पैसे अजून जास्त बाकीचे असतील, तर तुम्ही पुस्तकं विकत घ्या, बाकीच्या गोष्टी लावा, सगळं करा. फक्त निवड कुणाची होते किंवा कुणाची होणार आहे याबद्दल तुम्ही विचार करा. ठीक आहे? सो या परीक्षेबद्दल एवढंच. ऑल द बेस्ट तुम्हाला या परीक्षेसाठी.